सुप्रभात मित्रांनो, आजच्या या सुंदर सकाळी तुमचं सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे ब्लॉगमध्ये। आणि मी कालपर्यंत होतो अयोध्याला जवळपास 1.5 दिवस होतो मी, आणि दर्शन वगैरे छान झालं, तुम्ही बघितलंच सगळं। आता मी परतीच्या वाटेला निघालो आहे, वाजलेत 7:49 आणि आज तारीख आहे 11। चलो आता आपल्याला पूर्वांचल हायवे पकडायचा आहे, जो एक्सप्रेस वे आहे। मस्त रूट होता, 6 लेन रोड आहे, अगदी टोल भरून आपण निवांतपणे ड्राईव्ह करू शकतो। आपल्याला पहिलं सुलतानपूरला जावं लागेल, तर सुलतानपूर आहे इथून 65 किलोमीटर आणि दिल्ली 685 किलोमीटर। जाऊया का दिल्लीला? मित्रांनो सकाळी लवकर निघालो आणि थंडी खूपच आहे। मी निघालो आता सुलतानपूर मार्गे पूर्वांचल एक्सप्रेसला, आणि पूर्वांचल एक्सप्रेसमधून मी जाणार आहे लखनौमध्ये। मी आलेल्या मार्गेच परत येतोय। जयपूर राजस्थान वगैरे हा सगळा प्रवासाचा मी पुढे किलोमीटर वाईज सगळं अभ्यास केला। त्याच्यानंतर मी विचार केला की आपल्याला एक दिवस जरी राहायला भेटलं लखनौमध्ये, त्याच्यानंतर उदयपूरमध्ये, पण होतंय कसं की ते डिस्टन्स फार मोठी आहेत मधली, मग मध्ये कुठेतरी स्टे होणार, पुढे उदयपूरला जाऊन स्टे होणार, जयपूरला धड काय बघता पण येणार नाही। म्हणजे एवढी गडबडी ट्रिप करण्यापेक्षा मी राजस्थानसाठी परत एकदा एक 10 ते 12 दिवस काढून परत एकदा येईन। आणि त्यावेळेला आपल्या राईडमध्ये आपले मित्र आहेत, साई कामेरकर आहे, नरेश आहे। नरेशचं तर आपलं गावच आहे राजस्थान, तर या सर्वांना घेऊन आपण परत एकदा राईड करू। त्यावेळेला मी आधी अनाऊन्स करेन राईड, आणि तेव्हा ज्यांना कोणाला यायचं असेल त्यांनी माझ्यासोबत येऊ शकता। आता आपण टोल रोडवरती आलो आहे, म्हणजे इकडे आता टोल भरायला लागेल, आणि आपण जाणार त्या एक्सप्रेस वेला, जो की आपण काल घेतला होता पूर्वांचल एक्सप्रेस वे। आता इथे आपल्याला टोल काढायला लागेल, काल आपल्याला 85 रुपये बसला होता। बोलण्याच्या नादात आपल्याला ह्या साईडला जायचं होतं, मी तिकडे गेलो आहे बघा, लखनौ सरळ, आणि मी गाझीपूरला निघालो होतो। आपल्याला आता ब्रिज खालनं पलीकडे जायचं आहे, आणि मग पूर्वांचल एक्सप्रेसला आपण वरती येऊ। मित्रांनो आता अयोध्या सोडून थोडं पुढे आलो आहे, आणि पूर्वांचल एक्सप्रेस हायवेवरती एक फूड स्टॉल आहे, तर ब्रेक घेतला थोड्या दादांच्या इथे मी थांबलो आहे। तो काय बोलते? आलू टिक्की। तर आलू टिक्की चाट टाईप काहीतरी आहे, तर मी आता ट्राय करणार आहे। आता बरेच दिवस झाले, म्हणजे 2-3 दिवस तिकडे मी छोले भटुरे किंवा छोले समोसा, छोले खस्ता हे खाल्लंय, तर आता मी हे खाऊन बघणार आहे कसं लागतंय ते। आतापर्यंत यूपीमध्ये खाल्लेल्या सगळ्या पदार्थांमध्ये हा सगळ्यात बेस्ट एकदम नाश्ता होता। मस्तपैकी मोठीच्या मोठी आलू टिक्की होती। ऑर्डर दिल्यानंतर ते स्मॅश करतात आणि ती पूर्ण फ्राय करून क्रिस्पी करतात। ती मस्तपैकी त्याच्यामध्ये छोले असतात, दही असतं, चिंचेची गोड चटणी असते, आणि चाट मसाले वगैरे, धनिया पावडर असं म्हणजे बऱ्याच गोष्टी असतात। इथं आपला स्पीड दाखवतो बघा मित्रांनो, तो बघा 73 आला आपला, म्हणजे आपण आता सेफमध्ये आहोत। खूप सुंदर असा नाश्ता होता, आणि तो जो भैया होता ना, खरंच खूप बोलायला खूप चांगला होता। खूप बराच वेळ त्याने गप्पा मारल्या। तुम्हाला सांगतो इकडे बरीचशी माणसं ही खूपच चांगली आहेत आणि खूप गोड बोलतात, पण खरोखर सांगतो प्रेमाने विचारपूस करणारे। तुम्हाला मी सांगतो, माझं यूट्यूब चॅनल मराठी असून पण जे मला हिंदी भाषिक लोक आत्ता मला भेटले, त्यांनी प्रेमाने चॅनल सबस्क्राइब पण केलंय, आणि म्हणलं आम्ही ठीक आहे, आम्ही बघत पण जाऊ। नहीं कुछ समझा ना तो खाली देख लेंगे, बस और क्या चाहिए भाई, इतना प्यार। आपण येताना आलो होतो तो लखनौमधनं आलो होतो, आणि आता मी जो हायवे पकडला आहे तो लखनौच्या बाहेर ना कानपूर हायवे जातो। हा पण एकदम मस्त हायवे आहे, कारण लखनौमध्ये जाऊन भरपूर वेळ जातो ट्रॅफिकमध्ये, त्यापेक्षा म्हटलं बाहेरनंच जाऊया, म्हटलं हा रूट ट्राय करूया आपण। फक्त इथे ही सिस्टीम बेकार। आता इथे बघा हा डंपरवाला आहे ना, हा रॉंग साईडने आला, इकडे पलीकडे रोड चालू आहे पण इकडे रॉंग साईडने सगळे चालतात। आता हे बघा, हे लाईट लावून इकडनं रॉंग साईडने येतात, तिकडनं वाट आहे त्यांना, पण तरी पण इकडनं येतात। हे फारच रिस्की आहे। यूपीमध्ये जर तुम्हाला गाडी चालवायची असेल ना, तर तुम्हाला प्रो लेवलचं ड्रायव्हिंग आलंच पाहिजे। फक्त खूप लक्ष ठेवायला लागतं सगळीकडे, कारण हे लोक आहेत ना, आता ट्रकवाला आहे, ते चाललेत सरळ आणि अचानक पटकन आपल्याला इकडे अंगावर येऊ शकतात। खूप कठीण होतं गाडी बाजूला घेणं काढणं, कारण एक तर आपली गाडी हेवी आहे, त्यातून त्याला बाजूला सॅडल बॅग आहे, त्याचं वेट आहे। हा कितीतरी मोठ्या किलोमीटरचा ब्रिज बनतोय इथे, एक्झॅक्ट मला सांगता येणार नाही किती किलोमीटर, पण खूप मोठा आहे, आणि त्याच्यामुळे सगळं ट्रॅफिक जाम होतंय। जाऊ दे चल क्षमारी। यूपीमध्ये बऱ्याचशा प्रायव्हेट गाड्यांना आहे ना पोलीस सायरन लावलेत, मला कमाल वाटते, आणि बिंदास वाजवत असतात, बिंदास। आता एक पाठीमागे थार गाडी होती ब्लॅक कलरची प्रायव्हेट, हो जा बाबा, तर थार गाडी होती आणि बिंदास एकदम हॉर्न वाजवत चालला होता तो, सायरन वाजवत।
आणि 2 गाड्या सोडून परत पाठीमागे 2-3 गाड्या सोडून एक पोलिसांची गाडी होती. तो बिचारा गप्प बसलाय, तो वाजवत नाहीये. पण हा प्रायव्हेट गाडीवाला सायरन जो लावलाय तो टाय 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 करत चाललाय आपला. भंकस आहे ट्रॅफिक यूपीचं, खरंच खूप भंकस. आत्तापर्यंत मी ऐकलं होतं बऱ्याच यूट्यूबरच्या तोंडातून की यूपीमध्ये येत आहे तर सांभाळून, यूपीचं ट्रॅफिक खूप बेकार आहे, भंकस आहे. पण मी आत्ता अनुभव घेतला. काल जाताना मला परवा एवढा अनुभव नव्हता आला, पण मी आज अनुभव घेतला, चांगलाच घेतला. झांसी, यस अपने को इधर ही जाने का है. लेफ्ट साईडला सर्व्हिस रोडला उतरलं की खाली हे कानपूर आहे सगळं. आता आपण कानपूरमध्ये खाली उतरलो नाही आहे, वरच्यावर डायरेक्ट फ्लायओव्हरने झांसीला चाललो आहे. चेनचा जरा घर 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 आवाज येतोय, चेन स्प्रे मारायला हवाय. एखादा आता पंप बघू, गब्बरचं पोट पण भरूया आणि मग चेन स्प्रे पण मारून घेऊया, नाहीतर हा आवाज वाढत जाईल आणि त्या घर्षणाने चेन स्प्रॉकेट पण जाण्याची शक्यता आहे. इकडची सगळी घरं आहेत ना, घरं असतील, दुकानं असतील, तर त्यांना प्लास्टर नाही आहे. अगदी क्वचित काही दुकानं किंवा काही घरं अशी आहेत की त्यांना प्लास्टर आहे. इथे सगळी विटांची घरं बांधली जातात आणि अजिबात म्हणजे अजिबात प्लास्टर हे लोक करत नाही. आत्तापर्यंत जिथं जिथं थांबलो ना तिथे सगळी भारी माणसं मिळालेत. आत्ता सुद्धा मी पेट्रोल पंपवर थांबलो होतो, तर गाडी खूप वेट असल्यामुळे मला ती स्टँडवर लावायची होती. तर त्या दादांनी मदत केली चेन स्प्रे मारायसाठी वगैरे. त्याच्यानंतर मला वॉशरूमला जायचं होतं, तेव्हा पण मी कॅमेरा, मोबाईल, माझं जे काय गाडीवर होतं ते आहे असं मी बाहेरच ठेवलं होतं आणि त्यांनी लक्ष पण ठेवलं. पुढे मला त्यांनी आता धाबा वगैरे कुठे आहे, जेवण कुठे चांगलं मिळेल, ह्या सगळ्या गोष्टींची माहिती दिली आणि खूप छान गप्पा मारल्या. मला वाटतं ही नर्मदा नदी असेल. पात्र बघा किती मोठा आहे आणि ब्रिज बघा किती मोठा आहे. ज्या मनानं पात्र मोठं आहे ना त्या मनानं पाणी कमी आहे. धरला, नुसता धरला. वाव, स्पीड ब्रेकर. झाशीच्या पुढे काही झालं तरी आज जायचं आहे. मी ठरवलंय की जेवढं अंतर तोडता येईल आज तेवढं तोडायचं. भले इंदोरच्या जरा अलीकडे थांबायला लागलं तरी चालतंय, पण आज राईड मोठी होणार, जास्त किलोमीटरची होणार, एवढं नक्की. 2 दिवस छोले समोसा, छोले खस्ता, जिलेबी, रबडी वगैरे असं काय काय खाऊन कंटाळलो होतो. शेवटी आता भात घेतला, जिरा राईस आहे, इकडे दाल फ्राय आहे आणि आपला पापड येतोय. 2 दिवसांत मस्त जेवणार आहे आणि आज बहुतेक मी शिवपुरीला थांबणार आहे. जेवण झालं. 2 दिवस मी अक्षरशः आहे ना डाळ भात साठी तरसलो होतो. 2 दिवस तिथलं ते छोलं वगैरे खाऊन मला डोकं फिरलं होतं चांगलं, पण अति पण झालं तर आपल्याला एखादी गोष्ट आवडत नाही ना, तसं काहीतरी झालं. तर आता मस्तपैकी डाळ भात खाल्ला, 1 नंबर वाटलं, सोबत पापड होता आणि निघालो. मित्रांनो, आता आपण झाशी सोडतोय. झाशी ॲक्च्युली थोडं आतमध्ये आहे. मी बाहेरच्या रोडने चाललो आहे आत्ता. आज मला भरपूर रनिंग करायचं आहे, त्याच्यामुळे मी कंटिन्यू रनिंगच करतोय. दिवस मावळला नाही आहे, त्याच्यामुळे मी कंटिन्यू ठेवणार आहे रनिंग. फक्त मला पुढे कुठे जर वाटलं राहावंसं तर मी राहीन. हे सिकंदरा चेकपोस्ट आहे. खूप ट्रक इथे वेटिंगवर असतात. अयोध्येमध्ये मी जे अनुभवले होते सगळे क्षण ते मी सगळे ब्लॉगमध्ये तुम्हाला दाखवले आहेतच, पण मी तुम्हाला खरोखर हात जोडून विनंती करेन, तुम्ही एकदा तरी अयोध्येला भेट द्या. प्रभू श्रीरामांचं तिथे जागेवर जाऊन दर्शन घ्या. त्या मंदिराची कलाकुसर, त्या मंदिराचं नक्षीकाम हे डोळ्यात साठवून घ्या आणि तो अनुभव काहीतरी वेगळाच असेल. मी तुम्हाला खात्रीशीर सांगतो. संध्याकाळी जो लेझर शो बघितला होता ना तो पण अप्रतिम होता, अप्रतिम. ते शरयू नदीचं मस्तपैकी वाहणारं पाणी, त्याच्यामधले कारंजे आणि समोरच्या इमारतीवरती प्रोजेक्ट केलेली ते छायाचित्र आणि लाइटिंग, लेझर शो खतरनाक खतरनाक मंडळी, खतरनाक. मंदिराला जो मार्बल वापरला हा कधीही न जुना होणार आहे आणि आधुनिक टेक्नॉलॉजीने हे मंदिर बांधलेलं आहे. नक्षीकाम खूप सुंदर केलेलं आहे. तो जो लेझर शो होता, मी माझ्या बऱ्याच मित्रांना व्हिडिओ कॉल करून डायरेक्ट तिथे लाईव्ह दाखवायचा मी प्रयत्न केला. अर्थात त्यासाठी सुद्धा नशीब लागतं. ज्यांनी फोन उचलला अशा मित्रांना मी व्हिडिओ कॉलद्वारे ते दाखवू शकलो आणि त्यांचं पण ते भाग्य होतं की जिथे कुठे ते होते तिथून त्यांना हा सगळा सोहळा पाहता आला. हे बोललो ना तुम्हाला, काहीतरी अभयारण्य किंवा काहीतरी आहे, म्हणजे राष्ट्रीय उद्यान काहीतरी म्हटलं त्यांनी. मी बोर्ड वाचला नाही नीट. आणि हा पूर्ण तलाव आहे, तलाव. आणि आता हा सुका पडलाय सगळा, खतरनाक. कसले कसले प्राणी असतील. नीलगाय तरी मी ऐकली पण दिसली नाही अजून एक पण. ही राईड माझ्या अगदी मनासारखी झाली. अरे वा, छान आहे डोंगर.
मित्रांनो डोंगर फार वेगळे आहेत बघा हे. गोमाता बीच में काय को आता सनसेट होतोय ना. आता मला असं वाटतं की कॅमेरा बंदच करू नये, कारण मला माहिती आहे हे फुटेज संध्याकाळचं जे आहे ना हे खूप सुंदर दिसतं. हा काय सनसेट दिसतोय मित्रांनो. आणि हा मस्त सुंदर रस्ता, सोबत आपला गब्बर. गुगल मावशी नवीन एका रस्त्यावर घेऊन आले परत. काहीतरी कोलारस म्हणून गाव आहे, कोलारस. आणि त्याच्या पुढे गुना म्हणून आहे, गुना. मानपूर अजून 415 किलोमीटर दाखवत आहे. इथे आपण परवा राहिलो होतो हॉटेल पटेलला. मित्रांनो बघा सनसेट किती भारी दिसतोय, एक नंबर. खूप सुंदर शेड आले एकदम ऑरेंज मध्ये त्याला. वाव. शुभ संध्याकाळ मित्रांनो. मी आहे आता गुना या गावामध्ये. गुना किंवा गुणा असं काहीतरी आहे. तर आज मी इंदोर पासून 380 किलोमीटर मागे आहे आणि माझं आजचं दिवसाचं रनिंग झालंय 670 किलोमीटर. तर दमलोय भरपूर. आणि एका रिसॉर्टला मी आता रूम घेतले. रूम घेताना पहिली सगळ्या गोष्टींची मी खात्री केली आणि मगच घेतली. साधारणतः 1600-1700 रुपये ते सांगत होते. 1200 रुपयात रूम मिळाले मला. तर मी तुम्हाला दाखवतो रूम कशी आहे ती. इकडे सोफा आहे, इकडे माझं सामान आहे, हा बेड आहे बघा आणि मोठी रूम आहे. इकडे टीव्ही आहे, हे कबर्ड आहे, हा इकडे मिरर, इकडे बेसिन आणि हे टॉयलेट बाथरूम. आजची रूम खूप चांगली मिळाली आणि आज खरंच आरामाची गरज आहे. उद्या मी सकाळी निघतोय शिर्डीसाठी. इथून साधारणतः 750 किलोमीटर शिर्डी आहे आणि एका दिवसात ती मला पूर्ण करायचं आहे. त्यामुळे सकाळी मी लवकर निघणार आहे. तर मित्रांनो आत्तापर्यंतचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून सांगा. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, आवडले असतील तर मित्रांमध्ये शेअर करा. जय श्रीराम. उद्याच्या भागामध्ये भेटू. तोपर्यंत बाय बाय.